10 ऑगस्टला उघडणार सर्वात मोठं गुपित. समोर असूनही अथर्वला का दिसत नाही आहे अंबिका? मंडळी, तुला जपणार आहे या मालिकेच्या आता अपकमिंग एपिसोड रिव्ह्यूमध्ये एक महा ट्विस्ट येणार आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अथर्वच्या संयमाचा आता बांध फुटला आहे. शिवनाथ आणि अंबिका समोर असताना अथर्व अगदी रडकुंडीला येऊन मीराला विनवणी करतोय. मीरा, प्लीज प्लीज सांग ना, माझा पेशन्स संपत चाललाय. कुठे आहे अंबिका? मीरा अत्यंत घाबरलेली असते, कारण तिला काय बोलावं हे सुचत नाही आहे. कारण की तिने आधीच अथर्वला सांगितलं आहे की अंबिकाताईचा आत्मा या घरात वावरतोय. दुसरीकडे अंबिका ही रडत असते. ती अथर्वच्या अगदी समोर असते आणि ती मीराला सांगत असते की मीरा, सांग ना त्यांना, काहीतरी विषय काढून हा विषय संपवून टाक. ही अजून त्याच गोष्टीवर अडून आहेत का? आणि अथर्व पुन्हा पुन्हा विचारत असतो की सांग ना कुठे आहे अंबिका? शेवटी मीरा धीर एकवटून अथर्वला ते भयानक सत्य सांगतेच. अथर्व, वेदाचे बाबा, अंबिकाताई ही तुमच्या समोर उभी आहे. हे ऐकून अथर्वच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याच्या नजरा अंबिकाला शोधू लागतात. पण थांबा, ड्रामा इथेच संपत नाही. इकडे दुसरीकडे मंजिरी तिच्या खोलीत शिवनाथने दिलेल्या खोट्या अस्थी हातात धरून जोरजोरात हसत असते आणि ती स्वतःला म्हणत असते की माझं अमरत्व आता अटळ आहे, असा दावा करत ती स्वतःच्याच धुंदीत असते. तर आता विचार करा मंडळी, अथर्वला समोर उभी असलेली अंबिका शेवटी जाणवणार का? आणि मंजिरीला तिच्या या खोट्या विश्वाचा काय किंमत मोजावी लागणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी येणाऱ्या सोमवारचा अपकमिंग एपिसोड रिव्ह्यू बघायला या सिरियल कट्टावर नक्की या आणि नक्कीच हा एपिसोड बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपले फक्त 6 सबस्क्रायबर्स बाकी आहेत आणि लवकरच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.